बाबा बा बेकारच महागाई वाढी गई ना. या महागाईने तर आता जगाना मुश्किल करे टाकेल छे. कस काय वा मला तर पुरी चिंता लागी. काय रे कुठे गईता? काय नाही वट्टावरच बसलो होतो ना. म्हणतो घरात बशी बशी बी कंटाळा आहेस. जरासा बसलो होतो मित्रांबरोबर गप्पा ठोकत. मग तुला गप्पा ठोकायला आपलाच वट्टा दिसस का? हा त्याचा घर बीर जाई बसवा ना. आपण स्वतः माताना राहायचं कसा रे दुसऱ्याचा घर डोकायला जावा ना. हो 150 माशाच बा तू. आता काय 150 ना म्हणा या ना मग गण 150 नावी जाईल छास तू. बयान चर चर करस पुढे पुढे. अक्काव अय अक्का अक्काव काय रे पाणी घे वा अक्का एखादा गलास. तुला काय मुडी घेत का काय? हा हा तर 150 ना 2 भगवान ना जाईन घे ना माल कथा उठाड राहणार. अय अक्का देत नाही हो बरं एखादा गलास. देत नाही बरी तू बी. पोरे दमे तर किंवा ना गाड्या काणे करायला जायला होतं ते सकाळीच तू. दे त्याले पाणी बिनी दे जरासं चहा पाणी लिचार. आपण मी काय म्हणायचं एखादं रोबोटच घे टाकूत आपण. हा ना तेवढंच बाकीशी रोबोट जो घेता ना आपली जेवढी जमीनची तेवढी इकणी पडी. 2 किडनी असे ते बी इकना पडतील तो ते रोबोटी. अहो मापाई अक्का काय एक शब्द ऐकीच घेत नाही. पाणी सांग पाणी बी देत नाही. काय करताय भाऊ आता? काय रे काय चोडाय रे ना. कुठे काय चोडाय रे ना. मग मला गण ऐकू राहीन ना. मग तेवढा गण उच्चा कानाशीत बू. काय काय आडतेरपा चालू रास. हा सरळ बोलवा ना. अय अक्का आता वणीच होते ना पाणी लई येते ना एखादा गलास. अरे भाऊ गई तू ते गुंडा गरम पाणी होतं म्हणून काय आणा नाही. दुकान में एखादी बिस्लरी की घेऊ थंडा पाण्याने. अहो अक्का ती एक जर बिस्लरी घ्यावं का ना 20 रुपयाला 20 रुपया. ती कधी पेवायला समजत नाही. अय मी काय म्हणस म्हण ना. अहो म्हणत लोकसकडे आता फ्रीज वॉशिंग मशीन एसी टीव्ही काय काय नवीन गिराणात लोक. मग मी काय म्हणस उन्हाळा चालू जायचे एखादा आपण फ्रीज घेत नाहीत. फ्रीज ना मग घेऊत ना. को घेवायची वनात का आपला कांदा बिंदा काय घ्यात का 2-4 ट्रॅक्टर चांगला भाव मा घे टाकूत. वॉशिंग मशीन टीव्ही फ्रीज काय शे काय नाही ते सर्व घे टाकूत. हो आपण मी काय म्हणस अक्का सांगितलं ना ते खरंच गिस टाका एखादं फ्रीज. कशी उन्हाळा दिवस थंड पाणी प्यावायला मजा वाटस. आणि आता जर बिस्लरी घेऊन ठराय ते 20 रुपये लगेच मुळे जातील. आता आपला कसे स्वतः माताना आहे. एखादं बाटली जरी भरटे तर माणूस गडी पी. तसे बिस्लरी नाही ना बिस्लरी 20 रुपये लागतस. माणूस थोडी गडी पैसा खर्च करी. तुम्हाला काही एकमत होई जायचे बू. नाही हो अप्पा नाही हो सांगे ना फक्त. अहो घे टाका एखादं मागले सविता नाही का डबल मधले नाही की फ्रीज एकदम भारीशी. ती म्हणे 10 मिनिटात डायरेक्ट बर्फ होई जास म्हणे. हो अप्पा चला ना घेवाले. शांत बचकडा बू तू. एक तर पैसाच ना पत्ता नाही कत लचान रे ना. अप्पा मी काय म्हणस एक ट्रॅक्टरशी ना कांदा काढीच द्या. कशी आपले एक फ्रीज ते लागेल त्याला मा. असे म्हणस का? हा मी तेच सांगितलं ना गिस टाकूत कशी इथून पुढे मागायला स्वस्त आता लगेच घे टाकूत. मला लगेच जायला ना घेवाले. अय लगेच जावाय ना एकान दिवस. अप्पा एखाद दिवस कधी हो गई लगेच जाऊ लगेच घे होत ना 10 मिनिटांना तर काम शे. चाल इथून काय लांब सरावणी भाऊ. चाल लगेच चाल. चला पटकेशन. जरा सांगता ना मस्त पैकी नवा पैसा ना नाही तर आणा जुनं पुराण उचली. येडा बेजा शोरूम जाय ना शोरूमले नवीन कोरा आणसूत. जुना घे सूत का शोरूम काय जुना भेटस का नवच भेटस ना सर्व. नवच आणसूत ना. 2 hours later. फ्रीज ना शोरूम शेणार भाऊ. मी काय विचारा ना तुमले दुकान ऍड्रेस कोण दिला? तो वाडा मधला चंद्याने 1.5 नंबर. अहो त्याला फोन लावा मग विचारा काय फ्रीज ना शोरूम शका. अरे भाऊ तुला जेवढं विचारा तेवढं कर ना तू. तुला काय विचार फ्रीज ना शोरूम शका म्हणे. तू हा म्हणा ना तो अजून लांब आले काय कराय ना
आम्ही माहिती आता फ्रीज शोरूमचे असे. बोला ना, मग काय म्हणतोस? फ्रीज दगड आमले फ्रीज. या काय समोर एवढा मोठा फ्रीज उभा ना, पाहिजे ना. अरे आमले त्यातलं काय माहिती नाही, सांगते का कसे क्वालिटी नशी फ्रीज. मग सांगतो ना, या ना इकडे, या ना. हे बाई फ्रीजशी. अरे ते दिसरा ना आमले फ्रीज असे पुढे जावा. तर सर, हाय फ्रीज नाव शे गुलाब. ताई फ्रीज उघडल्यावर एकदम सुगंधित अशा गुलाब नाव वाशेस. अरे भाऊ आमले वाच करता नाही घेण्याशे, वस्तू थंड राहावा त्यांना करता घेण्याशे. अहो सर, मी तशा नाही म्हणताय नु. हाई उघडल्यावर गुलाब ना सुगंध आहेत बाशे, एवढं सांगितलं नु. त्याला बाकी वस्तू का थंड होतील ना. प्राइस बिराईस कितलीशी यानी? काही नाही सर, तुम्हाला करता 9,999 रुपये फक्त. फक्त या 9,999 काय फक्त का? अजून त्याला मग लोकल दकाड राहणार नको दे. कसे दिसे राहणार गुलाब ना वाशेस म्हणे. गुलाब ना एकाच वास येते ते नको देऊ. ते दुसरं दकाड एखादं चांगलं. हाय बा सर, हाय एक फ्रीजशी. हा बोल. तर सर, हाय फ्रीज नाव शे गुलगुल फ्रीज. तर या गुलगुल फ्रीज एक खासियत अशी शे की यानावर वस्तू ठेवल्यावर 10 मिनिटात थंड होई जातीस. प्राइस किती शे? काही नाही सर, तुम्हासाठी फक्त 15,599 रुपये फक्त. अय फक्त त्या काय झाले लागतस का फक्तच करायना नुसता 15,000 रुपये म्हणजे काय जोक बादचे का ती? हा 2-1 महिना काम करणं पडत व त्या पैसा पावायला भेटतस. आणि म्हणे फक्त पुढलं दखाड आहे नको दखाडू मागडं शेते मस. तर सर इकडे वा, मग ते 100 वाटलं फ्रीज आहे, तुम्हाला आवडेल. सर, ताई जास्मिन कंपनीने जास्मिन फ्रीज शे. तर याने अशी खासियत शे, हाई फ्रीज उघडल्यावर जास्मिन असं सुगंधित वाशी. तुला पहिले बी सांगाय घेणार त्या वासना नको देऊ. सर, हाय अशी एक फ्रीज आहे ना, याले बटन दाबल्यावर लगेच सुगंधित कर टाकायचा करून. आणि आपल्या घरात जो कोणी पाहुणार आला होणार ताई फ्रीज उघडी 2 मिनिटात तसले आपण वाज देऊ शकतो की त्या सुद्धा म्हणतील काय भारी वाशी राहणार बा. त्या तुम्हाला विचारतील काय लावायचे घरमा. अशी एवढं भारी क्वालिटी फ्रीज आहे. आणि एक खासियत म्हणजे तुम्ही फ्रीज घेतल्यानंतर तुम्हाला 13 वर्षांनी वॉरंटी गॅरंटी दोघे आम्ही फ्री देतो. जर समजा मग काही खराब राहिली तर आम्ही तुम्हाला रिपेअर कर देतो. जर समजा जर तुम्हाकडून जर याली धक्का लागे काही फुटी तुटी घेतात आम्ही नवीन फ्रीज देऊ आणि गॅरंटी देतो. पण तुम्ही हटकून मोडाने त्या हटकून मोडत आम्ही मोड देतो नाही, म्हणजे नवीन रिपेअर करता नाहीत किंवा बदली देता नाहीत. तर तुम्हाला यानं काळजी घेणे पडी. आणि याने प्राइस तुम्ही आयके सेंटर हँग अशा एकदम स्वस्त आणि एकदम क्वालिटी पण फ्रीज आहे आम्हाला सर. प्राइस कितली शेती यानी? काही नाही सर, तुम्हासाठी 19,999 रुपये फक्त. आणि त्यासोबत एक तुम्ही लकी ड्रॉ तिकीट भेटी. तर तुम्ही फॉरेन बिरेन कुठेही जावा एक चान्स भेटू शकस. ओ पा फॉरेन एक तिकीट वरती बी. हा सर, याला मागे तुम्ही फॉरेनला बी जाता सर. पण याला अशी एक कंडिशन शे, तुम्ही रोख पैसा देणार पडतील सर. पण एकदम क्वालिटी फ्रीज आहे सर. आम्हाला घरात आईस फ्रीज आहे आणि आम्ही आई देखील वापरतोस. आणि जर आपण जर पाण्याचं 2 मिनिटं जरी ठेवा ना तर 10 मिनिटात ते गार कर टाकत सर. अप्पा मी काय म्हणत आईस फ्रीज घे टाकू. तुला आवडणार का फ्रीज? हा मग घे टाकू का? तर सर पॅक करू का? आता काय जिलेबी विलेबी वाटणार ना का पॅक कर देऊ का? मस्त पैकी एक गाडी करील आणि गाडी माटा की मस्त आम्हा घरकडे ये. सर पेमेंट कसं काय करणार तुम्ही? रोख दे जातस ना. चालेल सर. तर भाऊ सोन कसं काय वाटणार व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर कर द्या. तर भाऊ सोन कसं काय वाटलं फ्रीज एकच नंबर ना. तुम्ही जाऊ व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक करा, चॅनल एकदा सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही असेच एक फ्रीज पाहिजे होते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा भाऊ सोन. तर पुढला व्हिडिओ असे एकदम धमाकेदार राहणार भाऊ सोन. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर भाऊ सोन भेटूत पुढला व्हिडिओ एकदम धमाकेदार राहणार भाऊ सोन. तर कृपया आपला पुढला व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. भेटू भाऊ पुढला व्हिडिओ मध्ये. खानदेश.